परेल पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ परेलचा विघ्नहर्ता यांची ही ट्रॉली आहे। या साईडला इकडे आपल्याला गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्ती पाहायला मिळतात, म्हणजे पूर्णपणे रेडीमध्ये केलेल्या आहेत। बघू शकता लहानवाल्या साईडला ही बाप्पाची मूर्ती रेडी झाली आहे, तिला पॉलिशिंग करायचं काम चालू आहे। नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत परेल येथे आणि आज आपण परेल वर्कशॉप बघणार आहोत, म्हणजे तिकडे बाप्पाच्या मूर्त्या बनतात। त्या मूर्त्यांची अपडेट आज आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आवडले असल्यास एक लाईक करा। तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फायनली मित्रांनो, आपण वर्कशॉपच्या इकडे पोहोचलेलो आहोत। हा आपल्या पाठीमागे गेट आहे वर्कशॉपचा। तर चला आता आतमध्ये जाऊया आणि मूर्त्या वगैरे काय बनल्यात ते बघूया। आपण आता गेटमधून आतमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता मंडपाचं पूर्णपणे काम पूर्ण झालेलं आहे आणि मूर्त्यांचं काम सुद्धा चालू झालेलं आहे। या साईडला इकडे सर्व साचे आहेत मूर्ती बनवण्याचे आणि इकडे उजव्या साईडला इकडे प्रभावळ वगैरे सर्व ठेवलेले आहेत, त्याचे सुद्धा हे साचे आहेत। बघू शकता इकडे एक रेडी प्रभावळ बनवलेली आहे, खूप छान वाटते बघायला। आणि इकडे खूप सारे म्हणजे गादा हनुमानाचे आहे, शंकराचे आहे, पुढे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रभावाचे साचे आहेत। शेषनाग आहे तिकडे, त्या साईडला पाठच्या साईडला शेषनाग आहे आणि इकडे मूर्तींसाठी लागणाऱ्या कात्या ठेवलेल्या आहे। वर्कशॉपमध्ये आता मित्रांनो वेगवेगळ्या मंडळाच्या ट्रॉली यायला सुरू झाल्या आहेत। बघू शकता इकडे ही एक आहे परेल पोस्ट गल्ली सार्वजनिक उत्सव मंडळ परेलचा विघ्नहर्ता यांची ही ट्रॉली आहे। चला आता इथून पुढे जाऊया। या साईडला इकडे आपल्याला गणपतीच्या छोट्या छोट्या मूर्ती पाहायला मिळतात, म्हणजे पूर्णपणे रेडीमध्ये केलेल्या आहेत। बघू शकता लहानवाल्या मूर्त्या आहेत, छान वाटतात बघायला। थोडं झूम करून बघूया आपण। या साईडला इकडे आपल्याला हे बाप्पाचे साचे पाहायला मिळतात आणि पुढे बघू शकता बाप्पाचा मुख पूर्णपणे रेडी झालेला आहे वरची साईड। आणि पुढे हे सर्व काम चालू आहे, म्हणजे कात्या तो पूर्णपणे त्याला सोडवून पुट्टी बनवली जाते इकडे आणि या साच्यामध्ये भरून बाप्पाला आकार दिला जातो। बघू शकता पुढे ती पुट्टी किती प्रमाणात आणून ठेवलेली आहे। या साईडला इकडे बघू शकता या साच्यातून ही बाप्पाची मूर्ती बनवणं सुरू झालेली आहे, म्हणजे वरती बाप्पाचा मुखवटा बनवलेला आहे। चला अजून पुढे जाऊया, काय काय पाहायला मिळत आहे बघूया। या साईडला बघू शकता बाप्पाची मूर्ती रेडी होत आलेली आहेत, पुढे काम सुद्धा चालू आहे। हे साच्यामध्ये आता चालू आहे काम। या साईडला पुढेही पूर्णपणे मूर्ती रेडी झालेली आहे, फक्त आता पेंट बाकी आहे तिचा, बघू शकता। सोबतच इकडे आपल्याला या हनुमानाचे प्रभावळ पाहायला मिळते, बघू शकता किती मोठी प्रभावळ बनवलेली आहे। आणि तिकडे पुढे आता काम चालू आहे, ते बघायला जाऊया आपण। इकडे बाप्पाच्या मूर्तीची सेटिंग चालू आहे, हात बसवायचं चालू आहे आता। इकडे सुद्धा ही मूर्ती रेडी होते आणि या साईडला ही बाप्पाची मूर्ती रेडी झाली आहे, तिला पॉलिशिंग करायचं काम चालू आहे, बघू शकता। बसलेल्या अवस्थेमध्ये बाप्पाची मूर्ती आहे। 14 फूट उंचीची ही मूर्ती बनवलेली आहे, बघू शकता। पुढे इकडे मालाडच्या राजाची ट्रॉली आलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या मंडळाच्या ट्रॉली यायला सुरू झालेल्या आहेत आता। या
साईडला अजून खाली आहे, म्हणजे इकडे सुद्धा मूर्त्या बनवून ठेवणार आहेत. इकडे बाप्पाचे पाय रेडी झालेले आहेत, म्हणजे साच्यामधून काढलेले आहेत. आणि इकडे बाप्पाचं धड बनवलेलं आहे, ते सुद्धा रेडी झालेलं आहे. आणि पुढे इकडे सुद्धा काम चालूच आहे, साच्यामध्ये बनवण्याचं काम चालू आहे, ते सुद्धा बघूया. हा इकडे हा समोर वरळीचा अष्टविनायक, त्याचा हा पाठ आलेला आहे. इकडे सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या बनवण्याचं काम चालू आहे, म्हणजे साच्यामधून आता त्यांना काढलेल्या आहेत, बघू शकता. या साईडला इकडे हा भाऊ माती माळायचं काम करतोय, बघू शकता. इकडे आता साच्यामधूनही काढतायत मूर्ती, तर बघूया आता. तर आता मित्रांनो आपण इकडे मूर्ति बनवणार आहेत, त्यांना विचारूया मूर्तींबद्दल. तो भाई आपका नाम क्या है? अनिल दास. कहाँ से आए हो आप? बिहार से. बिहार से. तो ये मूर्ति बनाने आप इधर कब आए हो? हुआ मतलब 1 महीना हुआ. 1 महीना. और ये साल कितनी मूर्ति है इधर वर्कशॉप में बनने वाली है? बनने वाली 150. 150. अच्छा. तो और मूर्ति का हाइट कितना बनने वाला है? 14 फीट है. 14 फीट हाइट. 14 फीट 25 फीट जितना का उसका ऑर्डर आता है वही हिसाब से बनाएगा. और आपके इधर कोई बड़े मंडल वाला मूर्ति बनने वाला है? हाँ बनने वाला है. कौन सा मंडल, कुछ नाम बता सकते हो? चंदनवाडी का. चंदनवाडीची मूर्ती सुद्धा इकडे बनणार आहे मित्रांनो. पुढे आल्यावरती आपल्याला इकडे हा नंदी पाहायला मिळतोय आणि त्रिशूल सुद्धा आहे, आणि आतमध्ये मूर्त्या रेडी आहेत, तर त्या सुद्धा बघायला जाऊया. इकडे या मूर्त्या रेडी झालेल्या आहेत, फक्त त्यांना पेंट बाकी आहे. इकडे या तिन्ही मूर्त्यांचं हाताचं काम बाकी आहे. एक मंडपाच्या मागे एक मूर्ती आहे, म्हणजे कलर केलेली आहे, बहुतेक ही जुनी मूर्ती असावी. हातामध्ये एक त्रिशूळ आहे गणपतीच्या. तर मित्रांनो आता आपण परेल वर्कशॉपच्या बाहेर आलेलो आहोत. आतमध्ये मूर्त्यांचं काम बऱ्याचपैकी सुरू झालेलं आहे, आणि जर तुम्ही इकडे येत असाल तर थोडी काळजी घ्या, म्हणजे आपल्यामुळे मूर्ती बनवणाऱ्यांना त्रास होणार नाही. तर चला आता आपण जाऊया गणसंकुल वर्कशॉपच्या इकडे, भेटूया डायरेक्ट तिकडेच. तर आता मित्रांनो आपण गणसंकुल येथे पोहोचलेलो आहोत. इकडे पाठीमागे जो रोड आहे तो परी रोड स्टेशनचा आहे, आणि या साईडला इकडे हा गणसंकुलचा गेट आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया. विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल. तर चला आतमध्ये जाऊया. इकडे आतमध्ये आपल्याला श्री गणेश चित्रशाळा पाहायला मिळते. मूर्त्या इकडे रेडी झालेल्या आहेत. आपल्याला ही व्हाईट कलरची मूर्ती पाहायला मिळते, केदारनाथ थीम आहे. मागे केदारनाथ मंदिर आहे, शंकर आहे, आणि पुढे हा गणपती आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या इथे मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. या साईडला इकडेही बघू शकता श्रीरामाची मूर्ती आहे, जी आता लेटेस्ट अयोध्येमध्ये राम मूर्ती बनवलेली आहे. सेम तशा आकारची गणपतीची मूर्ती आहे ही. साईडला इकडे या मूर्त्यांचा कलर वगैरे देऊन झालेला आहे, बघू शकता. प्लास्टिकमध्ये त्यांना पॅक केलेले आहेत. खाली इकडे बघू शकता पेंटिंगचं सर्व साहित्य आहे, आणि इकडे ही मूर्ती पेंट केलेल्या आहेत. खूप छान पेंटिंग केलेली आहे मूर्त्यांना. इकडे हा वेदांत आर्टचा आपल्याला बॅनर पाहायला मिळतोय. इकडे गणपतीच्या मूर्तींना मुकुट आणि धोतर यांना डायमंड वर्क केलं जातं. आता पण पुढे आलेलो, म्हणजे मंडप वगैरे तिकडे बघू शकता. मंडपाचं अजून काम चालू आहे.
बरेचसा काम अजून बाकी आहे. त्या साईडला जाऊन बघूया तिकडे काय काम वगैरे कसं झालं आहे. या साईडला इकडे मूर्तीचे पाठ बनवलेले आहेत आणि इकडे सुद्धा काम थोडंफार चालू झालेलं आहे. हे मूर्तीसाठी लागणारं सर्व सामान आहे. इकडे रेडी झालेले आहेत थोडं, म्हणजे काम चालू झालेले आहेत तेवाले मूर्ती आहेत. इकडे साचे वगैरे आहेत. पुढे ते नारळाच्या झावलीचे वगैरे कात्या वगैरे आहे. बघू शकता इकडे सुद्धा साचे वगैरे सर्व ठेवलेले आहेत. आणि या साईडला पाठीमागे श्रीकृष्णाची प्रभावळ रेडी आहे. तर मित्रांनो, आता आपण गणसंकुल वर्कशॉपच्या इथे आलेलो. इकडे अजून आतमध्ये खूप सारी तयारी बाकी आहे. म्हणजे अजून मंडप वगैरे इकडे रेडी झालेला नाही आहे. तर आता इथून आपण निघणार आहोत. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.